नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। लोकसभा निवडणुकीत युती झाली असली तरी कुवारबाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप मात्र सेनेऐवजी आघाडीबरोबर। मच्छीमारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात खासदार आणि आमदार उदासीन असल्यानं रत्नागिरीत मच्छीमार आक्रमक। आणि जय भंडारी चषक नाईक अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साही वातावरणात संपन्न। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। रत्नागिरी शहरालगत असलेल्या कुवारबाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना विरुद्ध सर्वपक्षीय आघाडीमध्ये चुरस निर्माण झाल्यानं सर्वांचं लक्ष निवडणुकीकडे लागलं आहे। देशभर लोकसभा निवडणुकीची धूम सुरू असताना तसंच महाराष्ट्रात भाजप सेना युती झाली असतानाही कुवारबाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मात्र भाजपने शिवसेनेऐवजी राष्ट्रवादी, स्वाभिमान आणि इतर पक्षाबरोबर युती केली असल्याचं दिसून येत आहे। सोय आहे किंवा पैसे दिले तर ते दिलं भरून बिल आणून तुमचे कुठलेही काम तुमचं पाण्याचं आवश्यक हे छान आहे। आंबे साहेबांसारखी मार्गदर्शन त्याच्यावर आहे, कंट्रोल आहे। मागील 5 वर्षांपासून कुवारबाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेची एकहाती सत्ता असतानाही विकास मात्र न झाल्यानं आम्ही शिवसेनेविरुद्ध आघाडी तयार करून निवडणुकीला सामोरे जात आहोत असं भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने म्हणाले। गेली 5 वर्ष चुकीच्या पद्धतीनं ह्या कुवारबावचं राजकारण काही पक्षांनी खेळले गेले आणि त्यामुळे इथल्या सामान्य जनतेला, नागरिकांना त्याचा त्रास सोसावा लागला। आज कुवारबाव हे नव्यानं विकसित होणारं रत्नागिरी शहराचं लगतचं शहर म्हटलं किंवा ग्रामीण भाग म्हटलं तरी हरकत नाही आणि त्यामुळं अनेक मंडळी या ठिकाणी सोसायटीच्या माध्यमातून वसाहत या राहतात। सोसायटींचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत। अंतर्गत रस्ते असतील, अंतर्गत गटार असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, गेल्या 10 वर्षामध्ये पूर्णपणानं दुर्लक्ष इथल्या ग्रामपंचायती आणि त्यांच्या पाठिंबा गाठणारे राज्यकर्ते जे आहेत या लोकांचं झालेलं आहे आणि म्हणून एक परिवर्तनाची लाट या कुवारबावच्या लोकांनी घ्यावी अशा प्रकारची मी विनंती करतोय। या ठिकाणी सभापती पाडाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी कुवारबाव ग्रामविकास आघाडी चांगल्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा करत आहे। आमचे सुनील नलावडे किंवा त्यांच्यासारखे आमचे आमरे साहेब, आज या ठिकाणी माझ्यासोबत कुमार शेट्टी साहेबसुद्धा आहेत। समाजातल्या विविध घटकांनी या ठिकाणी भाग घेतला आहे आणि एक परिवर्तन ह्या कुवारबाव ग्रामपंचायतीमध्ये व्हावं अशा प्रकारची सामान्य कार्यकर्त्यांची आणि मतदारांची इच्छा आहे। राज्यात भाजप सेना युती झाली असली तरी आम्ही मात्र कुवारबाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेऐवजी आघाडीबरोबर असल्याचं लेखी परिपत्रक भाजपचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष सतीश शेवडे यांनी प्रसिद्ध केल्याने सेनेमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे।
शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस, भाजप, स्वाभिमान आणि RPI असे सर्व पक्ष निवडणुकीला सामोरे जात असल्यानं शिवसेनेने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे, असं मत राष्ट्रवादीचे नेते कुमार शेटे यांनी व्यक्त केलं आहे. आम्ही सगळेजण मिळून हे ज्या इथे मनमानी कारभार आणि भ्रष्टाचार या ग्रामपंचायतीमध्ये झालेला आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध एकजूट केलेली आहे. पक्ष कुठलाही असला तरीसुद्धा गावाचंच हे पॅनल आहे, गावाची लोकं आहेत आणि गावाच्या लोकांना कुठेतरी विकेंद्रीकरणामधून त्यांना सहकार्य करावं, विकेंद्रीकरणामधून त्यांना न्याय मिळावा आणि त्यांना अधिकारसुद्धा मिळावा यासाठी आम्ही अहोरात्र या ठिकाणी प्रयत्न करतो. मला खात्री आहे की आमचे सगळे पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते एकजूट होऊन या पॅनलच्या पाठीमागे राहतील आणि संपूर्ण गावामध्ये एक या गाव पॅनलचा विजय होईल अशा प्रकारची खात्री आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि मतदारांना देखील आवाहन करतो या पॅनलला विजयी करा. रत्नागिरी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुवारबाव इथं शेकडो शासकीय कर्मचारी आणि अधिकारी राहतात. त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात सुशिक्षित मतदार असल्यानं त्यांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने असेल हे मतमोजणीनंतरच दिसून येईल. योगायोगाने लोकसभा निवडणुकीचा प्रचारही सुरू आहे. त्यामुळे कुवारबाव ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाचा परिणाम काही प्रमाणात शिवसेना किंवा आघाडीला इशारा देणारा असेल. त्यामुळे सर्वच पक्षाचे बडे नेते निवडणुकीत प्रचारामध्ये उतरले असल्यानं चुरस निर्माण झाली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रत्नागिरीसह जिल्ह्यातील मच्छीमार आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात संघर्ष करणार असल्याचे संकेत प्राप्त झाल्याने राजकीय नेत्यांसमोर संकट उभं राहणार की काय असं बोललं जात आहे. पारंपरिक मच्छीमार विरुद्ध परससीन मच्छीमार आक्रमक झाल्याने याबाबत पुढील विचार विनिमय करण्यासाठी मिरकरवाडा बंदरामध्ये बुधवारी बैठक होणार आहे आणि हा प्रश्न सुटला नाही तर मच्छीमार मतदानावर बहिष्कारही टाकण्याची चर्चा सुरू आहे. एकीकडे स्थानिक मच्छीमारांवर अन्याय होत असताना परराज्यातील बोटी मात्र खुलेआमपणे समुद्रात मासेमारी करत आहेत. परंतु शासन, प्रशासन, खासदार, आमदार मात्र मौन धारण करून असल्यानं मच्छीमार आक्रमक झाले आहेत. स्थानिक परससीन मच्छीमारांवर बंदी परंतु इतरांना मात्र मैदान मोकळे हा एक प्रकारे आमच्यावर अन्याय असल्यानं मच्छीमारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे खासदार विनायक राऊत आणि आमदार उदय सामंत मच्छीमारांची रास्त बाजू घेणार नसतील तर आम्ही वेळ पडल्यास मतदानाला जाणार नाही असा इशारा काही मच्छीमारांनी दिला असल्याचं बोललं जात आहे. परराज्यातील शेकडो बोटी खुलेआमपणे मत्स्य विभागाच्या आशीर्वादानं मासेमारी करत आहेत. परंतु स्थानिक मच्छीमारांवर मात्र नाहक कारवाई केली जाते. त्यामुळे आम्ही सर्व नाराज असल्याची प्रतिक्रिया मच्छीमारांचे नेते सुलेमान मुल्ला, विकास उर्फ धाडस सावंत आदींनी व्यक्त केली. इतर राज्यातील मच्छीमारांबरोबर त्या भागातील नेते मंडळी ठामपणे उभे राहते. परंतु आपल्याकडील नेते मात्र स्थानिक मच्छीमारांवर अन्याय होत असतानाही ठाम उभे राहत नसल्यानं मच्छीमारांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
रत्नागिरी इथं उत्साही वातावरणात पार पडलेल्या जय भंडारी चषक नाईक अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडला। या प्रसंगी उपस्थित असलेले KTVचे संचालक रज्जाक काझी, उद्योजक विकी जैन, नगरसेवक मुन्ना चवंडे, राजन मसूरकर, विनय मसूरकर, बिपिन शिवलकर, बंधू भाटकर, सुरेश शेटे आदींचं स्वागत करण्यात आलं। शेवटच्या दिवशी अतिशय अटीतटीच्या लढतीत देवरुखच्या सोळजाई संघानं यश संपादन केलं, तर JK वॉरियर्स संघाला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं। इथे मात्र स्विंगिंग मिस परंतु इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर रीजन मध्ये चेंडू गेलाय। इथे मात्र काय तर निलेश शेवटचा चेंडू 7 धावांची गरज, त्यानंतर समोरच्या दिशेने खेळलेला चेंडू इथे मात्र गोल धावा घेतला जातो। इथे मात्र तुमच्या सोबत जोडला जाईल। धन्यवाद। रत्नागिरी शहरातील कैलासवासी प्रमोद महाजन क्रीडा संकुलात आयोजित जय भंडारी चषक सामन्यामध्ये एकूण 108 संघांनी सहभाग घेतला होता। त्यामुळे ही क्रिकेट स्पर्धा पाहण्याकरता क्रीडाप्रेमी नागरिकांनी गर्दी केली होती। नवीन फलंदाज मैदानात जातोय आणि बॅटने इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न काझी चेंडू इथे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा येतोय। षटक क्रमांक 2 गोलंदाजी माखोर गोलंदाज मनीष इथे मात्र गुडलेन स्पॉटवरून चेंडू आदत पॅडवर। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बंटी चवंडे, पिंट्या मांजरेकर, प्रसाद फुते, भागेश मयेकर, भाई शेटे यांच्यासह भंडारी समाजाच्या युवकांनी परिश्रम घेतले। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। लोकसभा निवडणुकीत युती झाली असली तरी कुवारबाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप मात्र सेनेऐवजी आघाडीबरोबर। मच्छीमारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात खासदार आणि आमदार उदासीन असल्यानं रत्नागिरीत मच्छीमार आक्रमक। आणि जय भंडारी चषक नाईक अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साही वातावरणात संपन्न। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।